रेबीजचा रोग हा पिसाळलेला कुत्रा चावल्याने जडतो. या भयानक रोगाविषयी लोकजागरण व्हावे, तसेच तसे बळी ठरणारे प्राणी आणि मानव यांच्यावर इलाज करण्यासाठी एकच औषध उपलब्ध असावे, या हेतूने हा दिवस 2007 पासून 28 सप्टेंबरला मानला जातो. रेबीजच्या रोगाला अटकाव व्हावा आणि तो टळावा म्हणून जगभर प्रयत्न सुरू आहेत. या विशिष्ट दिवशी लसीकरण मोहीम, कुत्र्यांचे नपुंसकीकरण, धावण्याच्या स्पर्धा अर्थात रन फॉर रेबीज, कवायती, शैक्षणिक सभासत्रे, विविध सोहळे आणि कार्यक्रम आयोजित होतात. पहिल्या रेबीज दिनाच्या कार्यक्रमावेळी 74 देशांतील 4 लाख लोकांनी भाग घेतला होता. त्यावर रेबीज रोगाचा सर्वसामान्य माणसाने किती धसका घेतलेला असतो हे लक्षात येते. एकत्रित येऊन रेबीजला भूतकाळात गाडा या सूत्राने विश्व रेबीज दिनाचे सोहळे आयोजित होतात. रेबीज हा रोग बरा होतो तरीही जगभरात दर 10 मिनिटांनी एक पेशंट या रोगाने बाधित होऊन मृत्युमुखी पडतो. दरवर्षी जगभरात 52,560 जण रेबीजमुळे दगावतात. यात मुख्य वाटा 15 वर्ष वयोगटाखालील मुलांचा असतो. लस न टोचलेले कुत्रे मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने जडतो आणि या लसीकरणाकडे जगभरात सर्रासपणे दुर्लक्ष होते, कारण या औषधांची किंमत गरिबांना परवडणारी नसते. जगातील बऱ्याच देशांमध्ये रेबीज ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या आहे. विकसनशील जगात सर्व मानवी मृत्यूंपैकी 99% मृत्यू रेबीज कुत्रा चावल्यामुळे होतात, तर आफ्रिका आणि आशियात 95% मृत्यू होतात. अंटार्क्टिकाचा अपवाद वगळता प्रत्येक खंडातील लोक आणि प्राणी यांना रेबीजचा धोका संभवतो. डोंबिवली, पलावा, शहाड, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूर येथे रेबीज प्रतिबंधक लसीकरण आयोजित केले आहे. रोटरी क्लब ऑफ बदलापूर, स्मार्ट सिटी, पॉज आणि वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम 2 दिवस राबवला जात आहे. सुमारे 500च्या वर भटक्या जनावरांना ही लस टोचण्यात येणार आहे. डॉक्टर अश्विन आणि पॉज संस्थेचे निलेश भनगे, विद्या चव्हाण तसेच स्थानिक प्राणीप्रेमी हर्षदा गाडेकर, सौम्या मूर्ती यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम तयार केला आहे. तसेच सुमारे 11 कार्यकर्ते आणि 2 डॉक्टर स्वइच्छेने रेबीज लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवणार आहेत. गेली 24 वर्षे पॉज संस्था रस्त्यावर उतरून भटक्या प्राण्यांसाठी अविरत कार्य करीत आहे. कल्याण, डोंबिवली परिसरात एक माणूस रेबीजमुळे राबवणे गरजेचे असल्याने ठाणे जिल्ह्यात ही मोहीम व्यापक प्रमाणात केली गेली आहे, असं डॉक्टर निलेश भनगे यांनी सांगितले.